वृक्ष उभा असतोय, पण त्या वृक्ष उभा असण्यामध्ये त्याची मुळं जी असतात ही त्याला पूर्ण आधार देण्याचं काम करत असतात. त्याला आपण एक स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणतो. तुम्हाला तुमच्या या एमपीएससीच्या तयारीसाठी ग्रॅज्युएशन दरम्यान हा फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. नियोजन हे कसं करतात यावर जर तुम्हाला तुमची सक्सेस डिफाईन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 24 तासाचं नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन फक्त कागदावर असता कामा नये तर त्याला डेली बेसिसवर तुम्ही इम्प्लिमेंट करणं देखील आवश्यक असणार आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जनरली एक कॉलेजचा विद्यार्थी आपण कन्सिडर केला तर त्याचे 24 तासापैकी 6 ते 7 तास त्याचे कॉलेजचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल, ट्रॅव्हलिंग यामध्ये खर्च होत असतात. संध्याकाळी 4 ते 5:30 मध्ये तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा. कॉलेजवरून आल्यानंतर तुमचे जे पण काही छोटे मोठे कामं असतील ते करून घ्या. 5:30 ते 7:30 जसं की आपला ऑलरेडी क्लासेसचा टाइम पण असणार आहे 5:30 ते 7:30 की जेणेकरून तुम्ही या टाइम मध्ये आपले क्लासेस पण व्यवस्थित करू शकता. पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर जेही तुमच्यासाठी क्लासेस होतील तेही तुम्ही इथे व्यवस्थित करू शकता. आलं लक्षात? कारण त्यासाठीच त्या वेळ आपण जे टायमिंग असतात ते त्या पद्धतीने तुमचा विचार करून डिझाईन करत असतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पीडब्ल्यूच्या एमपीएससी वाला या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवर माहिती बघताच आहे की जनरली कॉलेज आणि एमपीएससी या संदर्भामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात की सर आपण ग्रॅज्युएशनच्या दरम्यान एमपीएससीचा अभ्यासाला कसं मॅनेज करायचं. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतोय मित्रांनो की जर तुम्ही ड्युरिंग ग्रॅज्युएशन एमपीएससीचा अभ्यास जर सायमल्टेनियसली करतायत तर तुम्हाला तुमचं डिग्री कंप्लीट झाल्यानंतर एक्झाम क्रॅक करण्याची एक सुवर्ण संधी असते आणि तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे लवकरात लवकर कमी वयामध्ये प्रशासकीय अधिकारी बनू शकतात. आणि यासाठी आपल्याला फक्त काही गोष्टींवर फोकस करणं खूप आवश्यक असतंय. विशेष म्हणजे आपण ही साहजिक गोष्ट समजू शकतो की कॉलेज पण करायचं आहे आणि एमपीएससीचा अभ्यास पण करायचा आहे, तर ही एक प्रकारे तारेवरची कसरत म्हटली जाणार, कारण दोन्हीही गोष्टी या ठिकाणी मॅनेज करायच्या आहे. बट या दोन्ही गोष्टींना मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अगदी वन स्टॉप सोल्युशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे की जे तुम्ही आज आपल्या या व्हिडिओमधून बघणार आहात, लक्षात घेणार आहात. कारण यामध्ये सगळ्यात आवश्यक घटक जो असणार तो म्हणजे डेली टाइम टेबल आणि सिमिलरली आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. कारण या दोन्ही गोष्टींना जर आपल्याला प्रॉपरली हँडल करायचंय तर त्यासाठी आपल्याकडे काही आपल्याला प्रोसेसमधून जाणं हे खूप आवश्यक असणार आहे. मग सर, कॉलेज आणि एमपीएससी या दोघांची तयारी सोबत होऊ शकते का? एक्झॅक्टली सोबत होऊ शकते मित्रांनो, आणि अगदी व्यवस्थित होऊ शकते. वास्तविक हा तुमच्या सक्सेससाठीचा एक सुवर्ण मध्य आपण म्हणू शकतोय. आलं लक्षात? सो मग हा सुवर्ण मध्य आपण कसा साध्य करायचा, आपली अचूक रणनीती कशी ठेवायची आहे. कारण हा जो सुवर्ण मध्य आपल्याला अचीव करायचा असेल तर त्यासाठी स्ट्रॅटेजीज हा एक ऑप्शन आहे आणि आपलं डेली प्लॅनिंग हा एक ऑप्शन असतो आपल्याकडे. मग या गोष्टी आपण कसं अचीव करणार? सो यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण आपला मेन जो बेस आहे किंवा जो आपला फाउंडेशन आहे तो फाउंडेशन स्ट्रॉंग करणं खूप आवश्यक आहे. सर मग ऍक्च्युअल मध्ये जसं की आता एक आपण बघत असतो, एखादा वृक्ष उभा असतोय, पण त्या वृक्ष उभा असण्यामध्ये त्याची मुळं जी असतात ही त्याला पूर्ण आधार देण्याचं काम करत असतात. त्याला आपण एक स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणतो. तुम्हाला तुमच्या या एमपीएससीच्या तयारीसाठी ग्रॅज्युएशन दरम्यान हा फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे. मग यासाठी आपण काय करणार? आता आपले अनेक सारे विद्यार्थी आहेत की जे 12वी नंतर लगेचच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करत असतात. मग सर 12वी नंतर लगेच स्टार्ट करायचं आहे तर आपल्याकडे पदवीचे 3 वर्ष अवेलेबल असतात. मग या 3 वर्षांचा उपयोग कसा करायचा? तर पहिली गोष्ट की तुमचं पायाभूत तयारीसाठी तुम्ही 2 वर्ष राखून ठेवा. म्हणजे पहिले सुरुवातीचे 2 वर्ष यामध्ये तुम्हाला तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करायचंय, कन्सेप्ट स्ट्रॉंग करायचंय, रीडिंग तुमचं तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन चांगलं स्ट्रॉंग करायचंय की जेणेकरून तुम्हाला तुमच्या कन्सेप्टच्या बेसिसवर पुढचा अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला अभ्यासक्रमाचा तुम्हाला एक पदवीच्या अभ्यासासोबत एक टाइम मॅनेजमेंट करावं लागणार आहे. सो हा जो पॉइंट मी बोलतोय हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट असणार आहे मित्रांनो. कारण तुम्ही कॉलेज पण करतायत आणि त्याच वेळी तुम्ही एमपीएससीचाही अभ्यास करताय. मग इथे तुम्हाला जी सगळ्यात आवश्यक गोष्ट असेल ती म्हणजे स्मार्ट वर्कची. स्मार्ट वर्क कसा करायचा मी तुम्हाला आता सांगेलच, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तेच सांगेल, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. सगळ्यात महत्वाचा तिसरा जो पिलर असणार आहे यामध्ये, तिसरा स्तंभ जो आहे तो म्हणजे की तुम्हाला अगदी शिस्तबद्ध नियोजन करावं लागणार आहे. तुमचं दिवसाचं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हा जो सगळा खेळ असणार आहे की ग्रॅज्युएशन दरम्यान आपल्याला एमपीएससी करण्याचा, तर हा सगळा खेळ जो असेल हा टाइम मॅनेजमेंटचा असेल, कन्सिस्टन्सीचा असणार आहे.
तुम्हाला पूर्ण 24 तास हे व्यवस्थित नियोजित पद्धतीने वापरायचे आहेत. मग सर, पहिलं आणि दुसरं वर्ष हे सगळ्यात इनिशियल असणार आहे, सगळ्यात मौल्यवान असणार आहे का? त्याचं मागचं कारण आहे की तुम्हाला फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे. पाया जो आहे हा आपल्याला अगदी मजबूत करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. मग हे करायचं कसं? सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड, एनसीईआरटी क्लास 6 पासून तर 12वी पर्यंत हे तुम्हाला कव्हर करायचं. यामध्ये तुम्हाला जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, सायन्स असेल, हे सगळे रेफरन्सेस वाचायचे आहेत, त्याच्या नोट्स काढायच्या आहेत. अगदी बारकाव्याने लाईन बाय लाईन तुम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एनसीईआरटी रेफरन्सेस तर मी सांगेल की तुम्हाला लाईन बाय लाईन वाचायचे आहेत. अगदी प्रत्येक ओळ वाचायची व्यवस्थित. मग तुम्ही त्यांच्या नोट्स पण काढून ठेवा या टाइममध्ये, कारण हा तुमचा सगळ्यात कोर पार्ट असणार आहे. डेली बेसिसवर तुमचं सीसॅटची तयारी म्हणजे तुम्ही साधारण 30 ते 45 मिनिटं मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस देखील केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला अगदी इझिली या सगळ्या गोष्टींच्या तयारी करता येणार आहे. दुसरी गोष्ट, डेली बेसिसवर तुम्हाला न्यूजपेपर रिडिंगची पण सवय लावावी लागेल. यामध्ये तुम्ही मराठी मीडियम असणार तर लोकसत्ता वाचू शकतात. इंग्लिश मीडियम मध्ये तुम्ही प्रिपेअर करताय तर तुम्ही द हिंदू वाचण्याची सवय लावा. म्हणजे असं काही मेंडेटरी नाही, तुम्हाला जो वाटेल तो या ठिकाणी न्यूजपेपर तुम्ही, मात्र या दोघांपैकी एक न्यूजपेपर तुम्ही नक्कीच रीड करा. तुम्हाला त्यातून करंट अफेअर सिलेक्टिव्ह रिडिंग शिकणं आपल्याला आवश्यक असणार आहे मित्रांनो. म्हणजे करंट अफेअर आपण करतोय बट न्यूजपेपर वाचतोय याचा अर्थ असं नाही की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळंच वाचायचं किंवा सगळंच इम्पॉर्टंट आहे, असं नाहीये. एक्झाम ओरिएंटेड परीक्षेसाठी ज्या गोष्टींची गरज असते ते मात्र तुम्हाला इथून वाचणं आवश्यक असेल. आणि सोबत ह्या पहिल्या 2 वर्षांमध्ये जो आपला कोर फोकस ठेवायचा आहे, आपल्याला मराठी आणि इंग्रजी ग्रामर जे आपले 2 पेपर असणार आहे, जे क्वालिफाईंग पेपर आहे त्याला हलक्यात घेऊ नका. ते पेपर सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढायचे आहेत. त्यामुळे या दोन्ही विषयांवर तुमचं स्ट्रॉंग कमांड जी आहे ती या ठिकाणी मिळवा. जसं की एनसीईआरटीचे रेफरन्सेस हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, सराव करा, त्या गोष्टींचा प्रॅक्टिस करा. तुम्हाला इंग्लिश सुद्धा व्यवस्थित समजायला लागेल, कारण इंग्लिश जमणं ही तुमची खूप आवश्यक गरज असणार आहे, हे पण समजून घ्या. येते लक्षात? त्यामुळे तुम्हाला हे रेफरन्सेस इंग्लिशमध्येच आहे, त्यामुळे तुम्हाला ते त्याच भाषेत वाचावे लागतील. पण तो वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे तुमचा फाउंडेशनचा, हे तुम्ही विसरायचं नाही. हे सगळ्यात प्रायमरी गोष्टी असतील की जे तुम्हाला इथे करावे लागणार आहेत मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही फायनल इयरला येत असतात तर त्या फायनल इयरमध्ये मात्र तुमचा पूर्ण सखोल अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अगदी ज्याला म्हणतो ना आपण की इन डेप्थ स्टडी, तर हा इन डेप्थ स्टडी तुम्हाला या वर्षामध्ये करायचा आहे. सोबतच तुम्हाला प्रॅक्टिस देखील करायची आहे. कारण का की सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आपण गोष्टी कव्हर केलेल्या असतात. हा जो सखोल अभ्यास आहे, तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील की ज्यांचं कॉम्प्रिहेन्शन फास्ट असतं, तर हा कदाचित सखोल अभ्यासाचा टप्पा त्यांचा सेकंड इयर पासूनच चालू होऊ शकतो. आलं लक्षात? कारण एनसीईआरटी वगैरे तर ते 1 वर्षात पण संपवून टाकू शकतात सर्वच्या सर्व. त्यामुळे तुमच्याकडे जेवढं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करून लवकरात लवकर ह्या गोष्टी अचीव्ह करणार, तेवढं तुम्हाला प्रॅक्टिससाठी, सरावासाठी या गोष्टी म्हणजे जो टाइम आहे तो अवेलेबल होतो आणि तुमचा कॉन्फिडन्स तिथे खूप वाढत असतो. हे खूप आवश्यक आहे. मग ह्या अंतिम वर्षामध्ये तुम्ही मार्केटमधले सगळे दर्जेदार रेफरन्सेस फॉलो करायचे, पीवायक्यूज बघायचे. पीवायक्यूज मग कसे आलेले होते त्यावर आन्सर्सचं प्रॅक्टिस करा. म्हणजे खरं सांगायचं झालं तर ह्या राज्यसेवा एक्झामचा जर तुम्ही विचार करताय तर त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार उत्तरं लिहिण्याचा सराव करणं हे नितांत आवश्यक आहे मित्रांनो. येथे लक्षात, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही अभ्यास करा, अचानक एक्झाम हॉलमध्ये जाऊन तुम्ही उत्तरं लिहू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. कारण तुमचं उत्तर हे किती इन डेप्थ असणार आहे, प्रश्नाला अनुसरून उत्तराची भाषा कशी असणार आहे, ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पहिले 2 वर्ष जे आहेत हे तुम्हाला भाषेवर प्रभुत्व मिळवणं, संकल्पनांवर प्रभुत्व मिळवणं, यावर ते 2 वर्ष खर्ची करायचे आहेत. मग या फायनल स्टेजमध्ये आल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे पण जास्तीत जास्त देणं आवश्यक असणार आहे. कारण जेवढं तुम्ही टेस्ट सिरीज देणार, टेस्ट अटेम्प्ट करणार, तुम्हाला तुमच्या झालेल्या अभ्यासाची इथे पडताळणीही वेळोवेळी करावी लागणार आहे. आणि ही पडताळणी होणं हे सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे बघा, ह्या तर रेग्युलर गोष्टी की रेफरन्सेस आणि पीवायक्यूज, बट हे तर मिळून जाईल, बट हे मात्र करण्यासाठी तुम्हाला तुमचं मनाची तयारी करावी लागेल. तुम्हाला डेली बेसिसवर कन्सिस्टंट राहून या गोष्टींवर काम करावं लागेल. देन तुम्ही या गोष्टीवर काहीतरी अचीव्ह करू शकणार, हे इथे आपल्याला दिसेल. सोबत स्मार्ट वर्क, जसं मी बोललो तुम्हाला की स्मार्ट वर्क करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतंय सर.
की ज्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाचा किंवा जो आपला MPSCचा सिलेबस आहे त्याचा ताळमेळ कसा बसवायचा. आता बघा, तुम्ही पदवीचे विद्यार्थी असाल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, काही इंजिनिअरिंगचे असतील, काही इतर पदवी घेणारे विद्यार्थी असतील. तर खास करून जे आर्ट्स, बघा, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर काही पदवी घेणारे विद्यार्थी असतील तर ते थोडं टेक्निकली त्या विषयांशी कनेक्ट असतात जास्त. बट जे आर्ट्सचे विद्यार्थी असतील, कॉमर्सचे असतील, सायन्सचे विद्यार्थी असेल, तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन असतो की तो MPSC मधल्याही विषयांचा, जनरल स्टडीजचा तुम्हाला काही पार्ट जो आहे हा तुमच्या या पदवी शिक्षणामध्येही तुम्हाला येऊन जात असतोय. खास करून आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना तर याचा थोडा जास्त बेनिफिट होत असतो. पण आता यामध्ये आपण काय करायचंय की हा जो आपला ताळमेळ आहे, की जे मिळते जुळते विषय आहे त्याला आपण व्यवस्थित वेटेज देऊन लवकरात लवकर पूर्ण करायचं. आलं लक्षात? लवकरात लवकर म्हणजे काय की आपल्याला त्याबद्दल एक कॉन्फिडन्स येतो की हे विषय माझे अगदी कम्फर्ट झोन मधले आहेत, मला ते व्यवस्थित जमतात आहे, मला त्यावर खूप चांगली कमांड आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स तिथे वाढणं गरजेचं आहे. कारण काय होतं की कॉलेजच्या अभ्यासासोबत जर आपण MPSCचेही अभ्यासाचे विषय, जे मिळते जुळते विषय आहे, हे जर अगदी चांगल्या प्रकारे कव्हर केले तर कमी वेळात जास्त अभ्यास होणं हे आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून मी बोललो तुम्हाला की साधी गोष्ट आहे की कॉलेज पण करायचं आणि MPSCची तयारी पण करायची. सो इथे मात्र तुम्हाला स्मार्ट वर्कची आवश्यकता असेल. अगदी स्मार्ट वर्क करणं, कारण दोघांचा ताळमेळ आपल्याला इथे बसवायचा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस बघतो, आपल्याला एक प्रश्न पडतो की सर 24 तास आमच्या अकाउंटला जमा होतात डेली बेसिसवर. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात दररोज 24 तास जमा होतात. त्याचा वापर कोण कसा करतो यावर त्याचं सक्सेस डिपेंड असतंय मित्रांनो. बरोबर आहे की नाही? अगदी प्रॅक्टिकल स्टेटमेंट आहे. मग तुम्ही 24 तासांचं नियोजन हे कसं करतात यावर जर तुम्हाला तुमची सक्सेस डिफाईन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 24 तासाचं नियोजन करावं लागेल. आणि ते नियोजन फक्त कागदावर असता कामा नये, तर त्याला डेली बेसिसवर तुम्ही इम्प्लिमेंट करणं देखील आवश्यक असणार आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जनरली एक कॉलेजचा विद्यार्थी आपण कन्सिडर केला तर त्याचे 24 तासापैकी 6 ते 7 तास त्याचे कॉलेजचे लेक्चर्स, प्रॅक्टिकल, ट्रॅव्हलिंग यामध्ये खर्च होत असतात. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला MPSCच्या अभ्यासासाठी डेली बेसिसवर 7-8 तास वेळ देण्याची गरज नाहीये. मोजून जर तुम्ही 4 ते 5 तासाचा वेळ जर यासाठी काढत असाल तर तो मोर दॅन सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट. पण मात्र हा जो 4 ते 5 तासांचा वेळ तुम्ही डेली बेसिसवर जो देणार आहात तो मात्र स्वतःशी प्रामाणिक राहून द्या. आलं? त्यामध्ये मात्र तुम्ही काहीही गफला करू नका की आपण अभ्यासाला बसतोय आणि आपण रील्स बघत बसलोय किंवा युट्यूबवर आपण डायव्हर्ट झालोय, इन्स्टावर डायव्हर्ट झालोय. सो असं होता कामा नये. कारण मित्रांनो, हे तुम्ही 3 वर्ष तुमच्या भविष्य घडवण्यासाठी खर्ची करणार आहात. तर हे भविष्य घडवताना यामध्ये आपण अगदी प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ही मेहनत घेतायत. तर ही मेहनत अगदी प्रामाणिकच असू द्या. कारण तर तुम्हाला जे सक्सेस मिळणार आहे ते ॲज अर्ली मिळण्याचा जो एक्सपिरियन्स असेल किंवा जी अचीवमेंट असेल ती तुम्ही केलेल्या सॅक्रिफाईसच्या बेसिसवरच असेल, हे तुम्हाला इथून दिसेल. आणि वास्तविक जो उरलेला वेळ असेल तुम्ही 7 ते 8 तासांची अगदी व्यवस्थित झोप घेणं ही आवश्यक असणार आहे किंवा जे तुमचे काही इतर छोटे मोठे कामं असतील ते तुम्ही बाकी त्यावेळेस मॅनेज करू शकता. पण एक पॉइंट इथे लक्षात घ्या की सर तुम्ही जसं सांगितलं की डेली बेसिसवर आम्ही एवढा अभ्यास केलाच पाहिजे, असं झालंच पाहिजे, पण आमचे एक्झाम्स असतात, मिड टर्म एक्झाम असतात, सेमिस्टर एक्झाम असतात, त्यावेळेस मात्र आम्हाला कॉलेजकडेही लक्ष द्यावं लागेल ना. सो आवर्जून त्यावेळेस कॉलेजकडे लक्ष द्या. फक्त MPSC कडेच जास्त फोकस होतोय असं नका होऊ देऊ, कारण कॉलेजही तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. मग त्यावेळेस काय करायचंय की तुम्ही थोडा MPSCचा टाइम टेबल जो अभ्यासाचा तो कमी करा. एखादा आठवडा जर स्किप जरी केला तरी चालतंय, हरकत नाहीये त्यामध्ये काही. पण स्किप करण्यापेक्षा जर आपण दिवसातून एखाद तास जरी देऊ शकत असलो ना तर तो द्या. म्हणजे मोमेंटम मध्ये राहतो आपण. अचानक डायरेक्टली सगळं ब्रेकअप नाही होत. समजतंय? तो मोमेंटम आपण चालू ठेवणं हे खूप आवश्यक असणार आहे. तर आपण म्हणणार की आपल्याला बेस्ट अभ्यास होईल. सोबत मग सर आमच्या समोर प्रश्न हा आहे की एक साधारण दैनंदिन टाइम टेबल, डेली टाइम टेबल कसं ठेवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा एक बेस्ट ऑप्शन सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मात्र सकाळी थोडं लवकर उठायला लागेल, हे लक्षात घ्या. सकाळी तुम्ही 5:30 ते 8चा हा जो टाइम आहे हा परफेक्ट टाइम स्लॉट असतोय की ज्या टाइम स्लॉटमध्ये तुम्हाला अगदी म्हणजे सगळ्यात अवघड वाटणारा विषय जरी तुम्ही घेतला तरी तो अगदी फ्रेश माइंडसेटने तुम्हाला व्यवस्थित समजतो आणि तुम्ही त्यावर खूप चांगला अभ्यास करू शकता.
8 ते 9 या वेळामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण कॉलेजची प्रिपरेशन करा, की जेणेकरून तुम्हाला कॉलेजला जाण्याची तयारी असेल, तुमचं जे हे काही तुम्हाला आवरायचं असेल, तुमचा प्रवास असेल, व्हॉटएव्हर जेही असू शकेल. हे मी एक एक्झाम्पल देतोय, की टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 9 ते 4 पर्यंत तुमचं कॉलेज असतंय, बरोबर की मोस्ट ऑफ कॉलेजचा टाइम हाच असतोय. सो त्यामुळे तुम्ही कॉलेजच्या टाइममध्ये जर जमलंच तर रिकामा वेळ कुठे असला तर टाइमपास करत बसण्यापेक्षा थोडंसं करंट अफेअर वगैरे या गोष्टींवर फोकस करा. ट्रॅव्हल टाइम मध्ये तुम्ही जे काही ऑडिओ लेक्चर्स असतील, व्हिडिओ लेक्चर्स असतील ते तुम्ही ऐकून घेत चला. म्हणजे तुम्हाला तिथे टाइम मॅनेज करणं हे खूप आवश्यक आहे. समजलं, इथे टाइम मॅनेजमेंटच आवश्यक असते, त्यात आपल्याला बेनिफिट होईल. सोबतच संध्याकाळी 4 ते 5:30 मध्ये तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा. कॉलेजवरून आल्यानंतर तुमचे जे पण काही छोटे मोठे कामं असतील ते करून घ्या. 5:30 ते 7:30 जसं की आपला ऑलरेडी क्लासेसचा टाइम पण असणार आहे 5:30 ते 7:30चा, की जेणेकरून तुम्ही या टाइम मध्ये आपले क्लासेस पण व्यवस्थित करू शकतात. पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर जेही तुमच्यासाठी क्लासेस होतील तेही तुम्ही इथे व्यवस्थित करू शकता. आलं लक्षात, कारण त्यासाठीच त्या वेळ आपण जे टायमिंग असतात ते त्या पद्धतीने तुमचा विचार करून डिझाईन करत असतोय. सो एक जनरल शेड्यूल आपण देतोय. यामध्ये 7:30 ते 8:30 मध्ये तुमचं जेवण वगैरे विश्रांती करा. देन पुन्हा एकदा तुम्ही 8:30 ते 10 पर्यंत एक 1.5 तासाचा वेळ पुन्हा अभ्यासासाठी द्या. डेली बेसिसला तुम्ही जे अभ्यास करतायत, रिवाईज करायचं असेल, करंट अफेअर करायचं असेल, मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस करायची असेल, सो या अनुषंगाने तुमचं टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे. हे टाइम मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे मित्रांनो. तुम्हाला जर हे सायमल्टेनियसली एमपीएससी वर्सेस जर आपण आपलं प्रिपरेशन करतो तर ह्या गोष्टी खूप आवश्यक असतील. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम की सर सॅटर्डे संडे काय करायचंय. आता बघा, सोमवार ते शुक्रवार पर्यंत जो नियमित तुमचा अभ्यास चालू आहे, दिवसातले जे 4-5 तास तुम्ही देतायत आणि हा जो संपूर्ण अभ्यास करतात, यामध्ये नवीन संकल्पना शिकतात, नवीन काही गोष्टी वाचतात, अभ्यास करतात, नोट्स काढतात, त्या सगळ्या गोष्टींना सॅटर्डे आणि संडेला मात्र तुम्ही खूप आवर्जून तुमचा उपयोगात आणायचा वेळ, तो म्हणजे 7 ते 8 तासांचा वेळ तुम्हाला युटिलाइज करायचा आहे. कारण इथे तुम्हाला वीकली बेसिसवर रिव्हिजन करावी लागेल. जेही तुम्ही मंडे टू फ्रायडे अभ्यास केलेला आहे त्याची सर्व रिव्हिजन करा. म्हणजे तुमचं रिव्हिजनचंही शेड्यूल इथे ऑटोमॅटिक फॉलो होत आहे, बरोबर, वीकली बेसिसवर रिव्हिजन. दुसरी गोष्ट, संडेला PYQ किंवा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. एव्हरी संडे 2 किंवा 3 उत्तर लिहून काढा. आणि 2 ते 3 उत्तर लिहिण्यासाठी मॅक्झिमम आपल्याला एक अर्धा तासाचा वेळ लागेल, अर्ध्या ते पाऊण तासाचा वेळ लागेल मित्रांनो. इनिशियल स्टेजला तुम्हाला पाऊण तास किंवा 1 तास लागू शकतो, बट हाच टाइम आपल्याला कमी करायचा आहे, की एका उत्तरासाठी साधारण आपल्याला 8 ते 9 मिनिटांमध्ये एक उत्तर लिहून झालं पाहिजे, 250 शब्दांचं उत्तर. आलं लक्षात, हा स्पीड आपल्याला अचीव्ह करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो बेनिफिट आहे कॉलेज एक्झामसाठीही तुम्हाला डील करण्यासाठी फायद्याचा ठरतो. आलं लक्षात. आणि हे एमपीएससी साठी तर तुम्हाला अगदी बेस्टच असणार आहे. हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे एमपीएससीच्या संपूर्ण डिटेल तयारीसाठी. सो सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मेन पॉईंट जो मला सांगायचा आहे अजून लास्टमध्ये, की तो म्हणजे की इथे तुम्हाला काही डूज अँड डोंट्स फॉलो करावे लागतील मित्रांनो. म्हणजे जो मी तुम्हाला गोल्डन रूल सांगितला ना, तो गोल्डन रूल कसा असणार आहे. इथे तुम्हाला सुरुवातीचे पहिले 3 वर्ष जे आहेत, जे की तुम्ही ग्रॅज्युएशन मधले यूज करतायत, तर त्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप आवश्यक आहे. डेली 4 ते 5 तास, कधी तुम्हाला जास्त टाइम मिळतोय तर 6 ते 7 तास तुम्ही अभ्यास करा. तुमचा खूप सारा अभ्यास इथे या टाइम मध्ये कव्हर होतो. स्मार्ट वर्क करून अभ्यास करा. प्रॉपरली रीडिंग, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, देन रेफरन्सेस वाचायचं. 2 ते 3 वेळा रेफरन्स वाचून झाल्यानंतरच नोट्स काढायच्या. पहिल्या वाचनाच्या वेळेस कधीच नोट्स काढू नका. 2 ते 3 वेळा रीडिंग झालं की मग नोट्स काढायच्या आणि मग नोट्सला रिवाईज करायचं. बट हे सगळं करत असताना आपला फोकस फक्त एमपीएससी कडे जाता कामा नये. तुम्हाला कॉलेजचं अटेंडन्स सुद्धा मेंटेन ठेवायचं आहे. कॉलेजचे मार्क्स असतील, टक्केवारी तुम्हाला पदवीचीही चांगली आणणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे अटेंडन्स कडेही लक्ष द्या. कॉलेजला मिस करू नका, बंक करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, नम्र विनंती सगळ्यांना, की टाइम वेस्ट करू नका, की जेणेकरून आपण अभ्यासाचा पूर्ण जो टाइम किंवा जो स्ट्रेस तुम्ही हँडल करतायत, तर ड्युरिंग दॅट टाइम सोशल मीडियाच्या वापरावर आवश्यक तेवढे नियंत्रण लावा. सोशल मीडिया तुमचा वेळ कधी युटिलाइज करून घेईल तुम्हाला कळणार पण नाही मित्रांनो. तुमचे 2 तास असेच वेस्ट होऊन जाते. सो बेटर आहे की जर त्या सोशल मीडियापासून लांब राहिलं आणि अगदी व्यवस्थित फोकस केला तर नक्कीच आपल्याला या गोल्डन रूलला फॉलो करून आपण आपली तयारी ही बेस्ट करू शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या गोष्टीसाठी
की सर कॉलेज करता करता आम्हाला सगळ्या गोष्टी आणि तेही योग्य गायडन्ससह झालं पाहिजे, योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आमचा हा अभ्यास झाला पाहिजे, त्यासाठी काही सोल्युशन आहे का? सो ऑलवेज मित्रांनो, पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी हे सोल्युशन असतंच आहे, नेहमी असतंय. आणि पीडब्ल्यू वर तुमच्यासाठी शिखर ही बॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे. शिखर चढण्यासाठी जसा वेळ लागत असतोय मित्रांनो, त्याच पद्धतीने या शिखर बॅचलाही आपण डिझाईन केलेला आहे. इथे 2+1 इयरचा हा बॅच आहे, ज्यामध्ये हा पूर्ण प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये तुमचं पूर्ण फाउंडेशन अगदी स्ट्रॉंग केलं जाईल आणि तिसऱ्या फायनल इयरमध्ये तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला अधिक मजबूत बनवण्यासाठी प्रॅक्टिस अँड ऑल या गोष्टींवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. त्यामुळे एमपीएससी शिखर न्यू 2029 ही जी बॅच आहे, ही जी प्रोग्राम आहे, हा तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे. या प्रोग्रामला तुम्ही नक्कीच जॉईन करू शकतात, या बॅचला जॉईन करा. यामध्ये तुम्हाला मराठी मीडियमसाठी मराठी बुक्स सुद्धा इन्क्लूड असणार आहे, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश बुक्स सुद्धा इन्क्लूड असणार आहे. तर बॅच जॉईन करत असताना नक्की तुम्ही हे सिलेक्ट करा की तुम्ही इंग्लिश मीडियमचे किंवा मराठी मीडियमचे बुक्स तुम्हाला पाहिजे, त्यानुसार तुम्ही जॉईन करा. आणि तुम्हाला तुमच्या पदवीच्या अभ्यासक्रमासोबतच आपला एमपीएससीचा अभ्यासक्रम अगदी स्ट्रॅटेजिक पद्धतीने कव्हर करण्यासाठी ही जी बॅच आहे, ही तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन असणार आहे. तर याचा तुम्ही सर्वांनी नक्कीच उपयोग करून घ्यायचा आहे मित्रांनो. सो आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच एक डायग्राम किंवा नक्की एक दिशा, तुम्हाला डायरेक्शन मिळालेली असेल. ती म्हणजे की सर कॉलेज करता करता एमपीएससीचा अभ्यास आपण कसा करू शकतो आणि योग्य नियोजनबद्ध अभ्यासातून आपण लवकरात लवकर यश कसं मिळवू शकतो, हे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजलं असेल. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या संबंधित तुमचं व्हॅल्युएबल फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या. तुमच्या कमेंट्स वाचायला नक्कीच आवडेल. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.